काही काळ हा सगळा थरार बघतोय। हा बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीमध्ये शिरलेला होता। काही लोकांना त्याने जखमी केलं, मात्र या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। इथे एक दृश्य आपण नाशिकमधून बघतोय। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आल्याची माहिती समोर येते। अमित, आता बिबट्याला ज्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्या ठिकाणच्या एरियामध्ये आपण जातोय। गंगासागर कॉलनीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। आपण बघतोय या ठिकाणी ही रेस्क्यूची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 तासांपासून बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं केले जात होते आणि अखेर बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे। मंत्री गिरीश महाजन हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ते स्वतः या रेस्क्यूच्या सगळ्या कारवाईमध्ये सहभागी झालेले होते। आपण त्या मंत्री गिरीश महाजन आपण बघतोय, हा बिबट्या ज्या गाडीमध्ये रेस्क्यू केला आहे त्याची ही दृश्य बघतोय। ज्या 4 कर्मचाऱ्यांना जखमी करणारा बिबट्या रेस्क्यू केलेला आहे आणि त्याची आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आहे। गिरीश भाऊ, अखेर बिबट्या रेस्क्यू झालाय, सुटकेचा निश्वास नाशिककरांनी सोडलाय। हे मध्ये थांबा भाऊ, काही तुम्ही स्वतः तुमच्या समोर बिबट्याने मैदानावर हल्ला केला, आपण मला वाटतं आता आपण बिबट्याला जेरबंद केलेला आहे। सगळे आमच्या प्रशासन, सगळे अधिकारी आहेत, त्यांनी आपण बघितलं जाळी लावून त्याला सगळ्या पकडलाय, पण तरी त्यातून तो निसटला आणि त्यांनी 2 लोकांवर अटॅक केलेला आहे। ते सुद्धा जखमी झाले। तो 7-8 लोक या ठिकाणी, कर्मचारी ते सिव्हिलियन हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत। अतिशय चिडलेला तो होता, गर्दी त्यातून तो फार चिडलेला होता आणि म्हणून त्याला पकडताना खूप कसरत करावी लागली। पण नेमकं जाळीतून पडताना त्याला जे इंजेक्शन दिलं गेलं किंवा बंदुकीने ते मारलं गेलं ते बरोबर अचूक लागलं आणि त्यातून तो लगेच 5 मिनिटांमध्ये बेशुद्ध पडला। आम्हाला तो पडलेला दिसला गवतामध्ये, त्याला उचलून आता आम्ही रेस्क्यू सेंटरला घेऊन जातो। आपण स्वतः समोर उभे होता, ज्या वेळेला त्या जाळीतनं बिबट्या समोर आला त्यावेळेला तुमची भावना काय होती? अगदी तुमच्या समोर अचानक तो आला होता। मला काहीच वाटत नाही त्या बाबतीमध्ये, माझी कुठलीच भावना नसते। मी फार कुठल्या गोष्टीची चिंता करत नाही। फक्त मला वाईट याचंच वाटलं की त्या ठिकाणी तो निसटला कसा। म्हणजे आम्ही सगळे 7-8 जण असताना तो त्या ठिकाणी निसटला, पण तो अगदी छोट्याशा अंतर, म्हणजे जाळीला आणि भिंतीच्या मध्ये 5-6 इंचाचा अंतर असेल, त्यातून तो जोरात निघाला आणि ते जाळी बाजूला करून तो निघून गेला। याचंच मला वाईट वाटतं, अन्यथा त्याला त्या ठिकाणीच आम्ही पकडला असता। पण तो पळत असताना त्याला आमच्या शूटरनी ते इंजेक्शन दिलं, शूट केलं आणि त्यामुळे ते इंजेक्शन त्याला अचूक लागलं आणि 7-8 मिनिटांमध्येच तो आम्हाला पुढे गवतामध्ये पडलेला 7-8 लोक आम्ही शोधत होते, त्यावेळेला तो दिसला। या सगळ्या यंत्रणांच्या अगोदर आपण पोहोचलात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या माध्यमातून झाला। अशा पद्धतीनं सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना असतील का? निश्चित। आता कोणी म्हणतंय 2 आहे तिथे पिल्लं, त्या ठिकाणी 2 बिबटे आहेत, कोणी म्हणतं 1 आहे। अजून थोडी शोधाशोध आम्ही या ठिकाणी करू, पण आता एकाला तरी आपण जेरबंद केलेला आहे। दुसरा अजून कुठे? आधी लोक सांगत होते, तुम्ही दाखवलं होतं की 2 बिबटे आहेत या ठिकाणी, पण सध्या तर आपल्याला एकच आढळलेला आहे, सापडलेला आहे। निश्चित आमचे वनरक्षक टीम त्या ठिकाणी जखमी झालेली आहे। जाळी लावली असताना बघितलं असेल, मी त्या ठिकाणीच होतो, पण त्यांनी एकावर अटॅक केला। जाळीतून सुद्धा त्यांनी त्याला जोरात पंजा मारला, त्या तोंडाला सगळं ओढलं गेलेलं आहे, स्किन निघालेली आहे। बाकी काही लोक आहेत, त्याच्यापूर्वी 5-7 जण कर्मचारी आहेत, सिव्हिलियन आहेत, ते सुद्धा जखमी झालेले आहेत। मी त्यांना थोड्या वेळात हॉस्पिटलला बघायला जातो। हे जे जखमी झाले त्यांना सरकारकडनं काही मदत वगैरे? नाही, तरी किती गंभीर आहेत, कशा स्वरूपाची जखम आहे ते बघून आम्ही निश्चित नियमानुसार त्यांना मदत करू। भाऊ, आपण आपत्ती व्यवस्थापन खातं देखील आपल्याकडे आहे। नाशिकमध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवणं असेल किंवा या कर्मचाऱ्यांची कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली। वनमंत्री गणजी नाईक सांगत होते, मी त्यावेळेला मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की हा थोडासा बिबट्यांचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय, तर तो माझ्याकडे थोडा सोपवा, म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल, अधिक मदत करता येईल, त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू। आणि हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक ठिकाणी यात अगदी मोकळे फिरत आहेत, कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक करत आहेत। मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल। कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल, कारण एक मादी एका वर्षामध्ये 2 वेळा ती जन्म देते आणि एका वेळेला 4-4 पिल्लांना जन्म देते, म्हणजे एका वर्षामध्ये जर 8-8 पिल्लं वाढली
तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो. पण ते कसं थांबवता येईल, ज्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल. नाही, मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल, पिंजरे वाढवावे लागतील, हे त्या सर्व करावं लागणार आहे. आणि अनेक ठिकाणी तर जंगलतोड उचललेली आहे, त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात. काही ठिकाणी काही बिबटे मॅनिटर झालेले आहेत, ते लहान मुलांना उचलून घेत आहेत, जनावरांना धरतायत रस्त्यावर येऊन. म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. दहशत यामुळे सगळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीपासून या रेस्क्यू टीम बरोबर होता, मदतही केली आपण, लोकांना आवाहन केलं. काय त्रुटी जाणवल्या रेस्क्यू करत असताना? नागरिकांच्या काही चुका नाही, नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे. एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळतायत, ते बघायला पळतायत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय, तो फारच चिडलेला होता हा बिबट्या. तर त्यामुळे मग तो पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते, त्याच्यामध्ये समस्या निर्माण होते. सहजपणे ते पकडता येत नाही, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना काम करू द्यावं.